जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांनी मराठा समाजाला राष्ट्रीय जे अन्याय झालेल्या सोलापूर शहरात तिथे योग्य न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात सोलापूरसह महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, शहरात तुम्हाला ह्याचा आंदोलनाचा वणवा तिथं दिसेल. आता गेल्या 15 दिवसापासून जर सर्व सोलापूर शहर जिल्ह्यासहित सर्वांना माहीत आहे की सोलापूरमध्ये आम्ही तिथं सातत्याने आंदोलन करत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जर मराठा समाजाबाबतीत प्रेम असतील तर त्यांनी याबाबतीत योग्य निर्णय घेतील. जर आता जे महापौर तुम्ही निवडलेले आहेत, आमची मागणी आहे एक तर विनायक कोंडेल यांनी राजीनामा द्यावा, तिथं मराठा समाजाचा महापौर करावा, किंवा जे जिल्हा परिषदला जे अध्यक्ष आहे तिथं कुणबी मराठा म्हणून 2.5 वर्ष बसवा आणि उर्वरित 2.5 वर्ष महापौर हे मराठा समाजाला पण तिथं द्यावा. जर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जर मराठा समाजावर हितसुद्धा अन्याय केला तर आम्हा मराठा समाजामध्ये एक मेसेज आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री हे फक्त ओबीसीचा विचार करतात, हे मराठा द्वेषी आहेत. आणि यानंतर सुद्धा आम्ही एक आंदोलन आम्ही तिथं चालू करणार आहे. जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष बाबतीत अशील महापौर बाबतीत जर निर्णय झाला नाही, आम्ही भाजप विरोधात, भाजप हे मराठा द्वेषी आहे, आम्ही हे रथ तयार करून संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक गावात आम्ही तिथे फिरवणार आहे. महापौर प्रक्रियेची निवडणुकीची व्हॅल्यू होती ती पारदर्शक होती का? आपण बघितलं तर आज ठराविक सोलापूर शहरामध्ये 5-6 जण ठराविक लोकांनी हे महापौर असतील किंवा अनेक गोष्टी निर्णय हे कुणालाही विश्वासात न घेता हे तिथे घेतलेले आहेत. असेल ते त्यांच्या पक्षातलं त्यांचं अंतर्गत विषय असेल, पण आमची महापालिकेत सत्ता आल्यानंतरपासून आमची मागणी आहे की मराठा समाजावर तिथं राजकीय हत्यावर अन्याय झालेल्या मराठा समाजाचा महापौर करावा. पण शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, इथले आमदार असतील, ह्या लोकांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केलेले आहेत. सातत्याने पालकमंत्री एकच म्हणतात प्रदेशाध्यक्षकडे आम्ही नावं पाठवले आहेत. मग प्रदेशाध्यक्षकडे जे नावं पाठवले मग प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे मराठा देशी आहे का? हा आता मराठा समाजाला मोठा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण करून राजकीय गणिते साधली गेली आहेत असं तुम्हाला वाटतं का? मी आता ह्या जे काय राजकारण आहेत त्यांच्यावरती मला काय बोलायचं नाही. आम्ही मराठा समाजातले आम्ही चळवळीत काम करणारे लोक आहेत. जिथं मराठा समाजावर अन्याय आहे तिथं त्या विरोधात आम्ही सातत्याने आज 20 वर्ष झाले आम्ही तिथं आंदोलन करत आलेले. आणि फक्त भाजपच नाही, काँग्रेस सरकार असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, प्रत्येक राजकीय पक्षाच्या विरोधात जिथं समाजावर अन्याय झाले तिथं आम्ही सातत्याने तिथं आंदोलन केलेलं आहे. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.